हॅलो गाईज, आफ्टर डिलेइंग आम्ही आता जस्ट निघालो आहे. ज्यांनी डिले केला आहे ते मागे पुढे आहेत. अजून आम्हाला 6 जणांना पिकअप करायचं आहे. चाललंय आता. हाय गाईज, आता आम्ही सर्वांना पिकअप केलं आहे आणि जस्ट सुरुवात केली आहे. आणि सर्वात मेन रिझन आम्हाला लेट होण्याचं भेंडीची भाजी आहे. आकाश आणि दीप ज्योती यांची भेंडीच्या भाजीमुळे आम्हाला लेट झालेला आहे. तर प्लीज कारणीभूत तेच आहेत. ट्रिंगलवाडी गावात पोहोचलोय. जस्ट पोहोचलोय. ट्रिंगलवाडीचं जंगल कुठे, गड कुठे जायचं आम्हाला? हा मागचा का? एक मिनिट. हा बघा, हा मागचा. हा असा छोटा सांगतो. तुझं नाव काय? विष्णू. कुठे शाळा येते तू? ट्रिंगलवाडी. इथेच शाळा आहे का तुझी? नाही, तळ्याची वाडी. हां, ती मागची ट्रिंगलवाडी. ती मागची टांगा. ही कोणती वाडी? तळ्याची वाडी. अरे, आज शाळा नाही का तुला? सुट्टी आहे? अरे संडेची. बघा, मी पण विसरले. त्यांची युनिफॉर्म घातल्यामुळे आम्ही विसरलो. हाय बोलून दे. हाय. तुमचं नाव सांगा ना. सावळीराम. तुझं? सचिन. अरे वा, सचिन आहे इथं. इकडे तुला यायचं. अरे यार, इथं स्टायलिश. वा, काय आहे तुझं नाव? हा, भगवान. वा वा वा. तुझं नाव नाही सांगितलं. आपला टाइम आहे का? सांग ना. इथं शंकरपाळ्या कोण आहे का? शंकरपाळ्या. हॅलो. बघा, एवढे आम्ही गर्ल्स आहोत. अजून किती गर्ल्स आहोत आपण? या गर्ल्स, सर्व गर्ल्स पार्टी. आम्ही एवढंच आहे. अजून मध्ये 2 आहेत. हे बघा, काय फील होतं आज तुम्ही ट्रिंगलवाडीला चालले? काय आयडिया कसं असेल? चढायचं बाकी अजून अर्धा तासांचं झालं. दिस इज प्रतीक्षा. सोंटी 10 होती आपल्या ब्लॉगमध्ये. सोना आपली तेजल आणि आपली प्रियंका. तुम्ही पण या. हे बघा, हे सर्व आमचे मेन मेंबर्स आहे. आमचे अजून खूप जण आहेत. यायचे बाकी, भरपूर बाकी. हे बघा, हे परत आज आकाशने आमच्यासाठी पोहे आणलेले आहेत. आम्ही सर्व एन्जॉय करणार. आणि त्यांनी मस्त चमच्यांची अरेंजमेंट, पेपर बाउल्सची अरेंजमेंट केलेली आहे. हे बघा, हे चमच दाखवला. हे बाउल्स प्रत्येकाला मिळणार आहेत. तर बाकीचे काही येऊपर्यंत आम्ही याचा आस्वाद उचलतो. आणि हे स्पेशली आय गेस आकाश तू बनवले ना? आज त्याच्या आईने बनवले. सो टेस्ट आज खूप छान येणार आहे. आणि मागच्या वेळेचे पट्ट्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करा. नाही तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पट्ट्या किल्ल्याची, विश्रामगडाची लिंक असेल. तो व्हिडिओ नक्कीच चेक करा. इथं गोट्याचा प्रोग्राम चाललाय. हे बघा, हा तोच गड आहे ट्रिंगलवाडीचा जिथे आम्हाला जायचं आहे. छोटंसं तळ ट्रिंगलवाडी गावाच्या जवळच पुढे आलं. ट्रिंगलवाडी गावाच्या पुढे तुम्हाला तळेगाव मिळतो. हेच ते. हे बघा, आमच्यासोबत स्पेशली धुळ्यावरून 4 डेडिकेटेड ट्रेकर्स आलेले आहेत. इतके डेडिकेटेड आहे की त्यांना 6:30 सांगितलं ते 6:15 ला येऊन पोहोचलेले. टाळ्या. तर ह्या किल्ल्यावरती काही जैन लेण्या सुद्धा आहेत की जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि त्यांची सुरुवात जी आहे ते आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायला मिळत असते. तर सो आधी सुरुवात होते. आणखी पुढे गेल्यानंतर आणखी बघूया आपण. आता जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं त्याला आपण एक जर आपण ज्याला बोलतो नाही का की माइलस्टोन आपण ज्याला म्हणू शकतो की तसं तो हा आहे. तर खाली बघितलं घोडा आहे. घोड्यावरती कोण बसलेलं आहे. आणि वरती जर बघितलं की 2 जण जे आहेत ते प्रार्थना करतात. समोर महादेवाची पिंड वाटते. हो बरोबर, प्रार्थना करतात.
हिवाळ्यातली आमची ही ट्रेक आहे ट्रिंगलवाडी गडावर. बघा ना रस्ता किती छान आहे. हिरवाई आहे ती तुम्हाला पायथ्याशी मिळेलच. बघा आम्ही आलो आहोत लेणीजवळ. 10व्या शतकातील या जैन लेणी ट्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याशी तुम्हाला दिसून येतील. पुढे गेल्यावर तुम्हाला मोठा सभामंडपा दिसेल जिथे 3 खांबांची पतझड झालेली होती. त्यापुढे गेल्यावर तुम्हाला गर्भगृहामध्ये जैन तीर्थंकरा ऋषभनाथ यांची मूर्ती दिसेल. प्राकृत भाषेत तुम्ही इथे 1266 हा काळ बघू शकता. काळी जे धर्मशाळा बांधल्या जात होता त्यातलाच हा एक प्रकार असेल. इथूनच नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवेवरून येता पूर्वीच्या काळामध्ये तर असे खूप सारे धर्मशाळा बांधले गेले. तुम्हाला माहितीच असेल पांडवलेणीचं, तशी ही एक लेणी ट्रिंगलवाडीच्या गडाच्या थोडं खाली पायथ्याशी तुम्हाला मिळेल. चला आपण पुढे जाऊ. ते सर्व गेले. बघा इथून चढायचं आम्हाला, हे दिसतंय. अरे बापरे खूप डेंजर आहे. बघा हे चढतो आम्ही, हे चढतो हे इथे मी आणि इथे मला आता पाय ठेवायचा आहे. अति हाथ बढ़ाना बहुत उठाना. चलो ऊपर आ जाओ सब. दीपाई हात पाय कुठून देते तू? काय फार मदत करते का बाई तू? आता बघा हे कदाचित शेवटच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल. कदाचित सगळ्यांनी याच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना का हात सुटो, प्रार्थना याचा हात सुटो. हा बघा हा सर्वांसाठी हेल्पफुल आहे. हसतो जीव वाचवला. हा परत मला मारावर आलेला आहे. माझी लास्ट व्हिडिओ बनवायच्या याच्यात होता. पण भेटलं सर्वांचं काहीतरी चॅलेंजिंग तुम्हाला फील करायचं असेल दगडाच्या रस्त्यावरून नक्की या. आम्ही आता झेंड्याच्या बाजूने जातोय इकडे मागे. आम्ही जस्ट आता चढलोय. आता या किनाऱ्यावरून आम्हाला असं मागे जायचं. तिथे मंदिर मिळेल आणि त्या बाजूनेच एक छोटंसं प्लेस मिळेल. हाच तो जळकुकडा, हाच तो.
ती मोठी कट झालेली खडक बघू शकता डोंगराची. आम्ही एकदम कोपऱ्याने जाणार आहे. खाली एवढी मोठी दरी आहे. रस्ता 56 पायऱ्या मार्ग. इथून आम्ही आलो. पावसाळ्यात येऊन बघा एकदम थ्रिलिंग ट्रेक होऊन जाईल. हो की नाही? हो. ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या पश्चिम बाजूने तुम्हाला एक प्रवेशद्वार मिळेल जो एकाच दगडात कोरला गेलेला आहे. 56 पायऱ्या मार्ग तुम्ही वर चढून आल्यावर तुम्हाला हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती दिसेल. इथे माझी फ्रेंड सोना इथे हनुमान चालीसा गात आहे. हा सुबक आर्किटेक्चर तुम्हाला एकाच दगडात कोरला गेलेला दिसेल. अतिशय सुंदर आणि मनमोहक. आता 56 पायऱ्या मार्गातून आलो. हनुमान बाप्पाचं दर्शन घेतलं. आता पुढे चाललोय. सोबत फॉरेनर्स पण आहेत. हे हाय. आय एम शूटिंग फॉर ब्लॉग, YouTube ब्लॉग. हाऊ आर यू ऑल? Very good. Very Where nice. are you from? From Russia. Yeah, Russia. Yes. Yeah. Nice to meet you. Nice to meet you too. Bye bye. काय म्हणतोस बोल. हा म्हणतोय की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अश्विनी द एक्सप्लोरर. ओ प्लीज याचं प्लीज काय नाही. रिक्वेस्ट आहे तुम्हाला अनलाईक करा प्लीज भारी मतांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बस. इथे रिकामी टाकी आहे. पट्ट्याच्या व्हिडिओमध्ये पट्ट्या किल्ल्यावर तुम्ही अशा टाक्या 12 टाक्या बघितल्याच असेल. त्यातलीच अशी एक टाकी आहे. हा जो गड आहे 3238 फीट उंच आहे. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय आणि तिथे आमचा बाकीचा ग्रुप दिसतच असेल. थँक गॉड भेटला. हा गड खूप ट्रिकी आहे चढण्यासाठी आणि खूपच ॲडव्हेंचरस आहे. ट्रेकर्सनी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की या ट्रेकला या ट्रिंगलवाडीच्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडतच असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि ट्रेकर्स फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीसोबतही शेअर करा. फॅमिली इथे येऊ शकते. आम्ही आता फायनली भवानी मातीच्या मंदिराजवळ पोहोचलोय. तेजल ही ट्रेक एन्जॉय केली का कळसुबाईची जास्त केली? दोन्ही पण सेम वाटले. जर तुम्ही कळसुबाई ट्रेकचा ब्लॉग नसेल पाहिला तर मी आय बटनवरती क्लिक करा. तुम्हाला मिळून जाईल. नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. मी कळसुबाईची लिंक तिथे टाकलेली असेल.
इथे रेस्ट करतोय. आम्ही आता जायलाच निघालोय. केव्ह जवळ पोहोचलाय. 10 ते 1 मिनिटात आम्ही खाली पोहोचू. आमच्या सोबत बघा एक जेवण्यासाठी मित्र पण आलेला आहे. त्यांचे वेगवेगळे मेन्यू आहे. दे आर रिअली एन्जॉईंग इट. एवढं थकून आल्यावर खूपच भूक लागलेली होती आम्हाला. पाणी पण मिळालं. आता जेवण पण करतोय मस्त झाडाखाली. आता पुढे इरादा आहे ट्रिंगलवाडी डॅमकडे जायचं. आणि मी बनवली फ्राईड इडलीज. ट्रिंगलवाडी गावात थांबलोय आणि डॅमच्या दिशेने चालत जाते कारण आमची ट्रॅव्हलर इथे मध्ये नाही जाता येणार. तर आम्ही गर्ल्स फायनली भेटलोय आम्ही. आणि काही मुलं इतके घ्या हे बघा. हे सौरभ आणि अंकुर पण चालले गाड्यांवर आणि मी पायी चाललो डॅमपर्यंत. काय वाटतं आजच्या ट्रेकचं काय फील झालं? खूप छान होता ट्रेक. मजा आली. मजा याच्यामुळे आली की गड छान होता की आपण गड पण छान होता आणि group नाही गेलो group त्यामुळे? पण छान होता. बरोबर. हा तुमचं पण मत सांगा प्लीज. सांगा काय मत आहे? छान वाटलं हा. पण इडलीच नाही भेटली यार. मला पण नाही भेटली. इडली आमचं हे बघा आय स्वेअर गाईज मी 41 इडलीज आणल्या होत्या. एवढी पण नाही भेटली. नाही मी 41 इडलीज आणलेली. यांनी खाऊन मला नाही म्हणताय. गाईज आम्ही आता ट्रिंगलवाडी धरणाकडे आलो आहोत. अतिशय शुद्ध पाणी दिसतं. तुम्ही जर नाशिकमध्ये किंवा आजूबाजू धरण एक्सप्लोअर करत असाल तर ट्रिंगलवाडी धरणाला पण एकदा भेट द्या. अतिशय सुंदर आणि निर्मळ पाणी आहे इथे. आम्ही आता थोडी मौज करू, थोडा आस्वाद घेऊ शांततेचा आणि आमच्या परतीच्या मार्गाला लागू. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आमची सफर बघितली असेल आणि हा ट्रिंगलवाडीचा डॅम आहे. इथेच मी माझा व्हिडिओ आज एंड करत आहे. होप्सो तुम्हाला माझी ही सफर आणि आमची ही सफर आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड हिट दॅट लाईक बटन प्लीज. बाय बाय अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड.